सध्या रोहित पवार बोलतात, आपण थेट जाऊया। भाजपची एक राजकीय विंग झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण का तिथं असणारा जो प्रमुख आहे त्याची नियुक्ती करण्याचा पूर्णपणे अधिकार हे सत्तेतल्या लोकांना आहे। त्यामुळे अशा इलेक्शन कमिशनकडनं आपण काय दुसरं अपेक्षित करणार होतो। असंविधानिक पद्धतीने फुटीर गटाला पार्टी आणि चिन्ह दिलं असलं तरी आमच्याकडे ज्या व्यक्तीने नाही तर ज्या बापाली ती पार्टी सुरू केली असा बाप माणूस आमच्या बरोबर आहे। त्यामुळे आम्हाला कुठेही टेन्शन वाटत नाही। प्रश्न एवढाच आहे की फुटीर गट असेल नाही तर भाजप महाराष्ट्र असेल, त्यांच्याकडे पक्ष कुटुंब फोडण्याची एवढी ताकद असेल, इलेक्शन कमिशनकडनं निर्णय आपल्या बाजूला करून घेण्याची ताकद असेल, तर मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, लिंगायत समाज असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी 50% पुढे जाऊन आरक्षण देण्याची धमक नाहीतर ती मागणी करण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? जे प्रकल्प सगळे गुजरातला चालले ज्याच्यामुळे बेरोजगार युवकांना अडचण येते ते थांबवण्याची धमक या सरकारकडे नाही का? शेतकऱ्याला न्याय देण्याची धमक या राज्य सरकारकडे नाही का? का तुम्ही जी कुठली महाशक्ती, जी भाजपची महाशक्ती केंद्रातली आहे त्याचा वापर फक्त स्वहितासाठी आणि स्वार्थासाठी करून घेण्यासाठी तुम्ही करता, पण महाराष्ट्राचे हित जपण्यासाठी करत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। पण आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार। आम्ही कोर्टात जाऊच, पण शेवटी 2000च्या साली जेव्हा राष्ट्रवादी पार्टीचं निर्माण झालं होतं तेव्हा कोणालाही आमचं चिन्ह काय हे माहीत नव्हतं। सगळ्यांना पवार साहेब कोण आहेत, पवार साहेबांनी काय केलं हे माहीत होतं। त्याच्यामुळेच हे जे नेते फुटीर गटातले भाजपबरोबर गेले ते निवडून आले। त्यामुळे आमचा विश्वास हा साहेबांवर, साहेबांच्या कार्यावर आणि महाराष्ट्राच्या जनतेवर आहे। तसंच एक सांगतो की जखमी वाघ हा एकदम घातक असतो, हे कुठेतरी फुटीर गटाने तसंच भाजपने जाणून घेतलं पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो। इथून पुढचा काळ आव्हानाचा वाटतो का? आव्हान सगळ्याच पद्धतीचं आहे। सामान्य लोकांना आव्हान आहे, संविधानाला आव्हान आहे, लोकशाहीला आव्हान आहे। पक्ष म्हणून आम्हाला आव्हान आहेच, पण लोकांकडे आम्हाला जावं लागेल हे आम्हाला माहिती आहे। लोकांच्या मनामध्ये आज भाजपच्या विरोधामध्ये भावना आहे। तर ह्या गोष्टी माहीत असताना लोकांना विश्वासात घेऊन लढणं हे आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। पण एक सांगतो, भाजप परत एकदा 2024ला निवडून आलं तर संविधान या देशामध्ये राहील का असा एक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये राहिलेला आहे। आणि जेव्हा लोकशाहीच एखाद्या राज्यात नाही तर देशात नसते तेव्हा दुर्दैवाने नुकसान हे सामान्य लोकांचंच होतं। श्रीमंत हे श्रीमंत होत जातात, गरीब तसेच राहतात आणि आज या देशामध्ये तशीच परिस्थिती आहे। मंत्री धर्मराम बाबा आत्र म्हणताय की सर्वात जास्त लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आमच्याकडे ते म्हणून आम्हाला हे मिळाले नाही, त्याच्यात त्यांनी तो आनंद व्यक्त करावा। आमदार त्यांच्याबरोबर आहेत, फंड नाहीतर जे काही स्वार्थ असेल त्याच्यासाठी कदाचित काही आमदार तिथं गेले असतील, पण आमदारांना तुम्ही कंट्रोल करू शकता, पण लोकांना आणि लोकांच्या भावनेला तुम्ही कसं कंट्रोल करणार आहात? त्यामुळे लोकांची भावना ही भाजपच्या विरोधात आणि भाजपबरोबर गेलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या विरोधात आहे आणि हीच आमची जमेची बाजू आहे। आणि पवारसाहेब स्वतः या वयामध्ये सुद्धा अन्यायाच्या विरोधात लढत आहेत। इलेक्शन कमिशनमध्ये ते स्वतः तिथं गेले। ज्या पार्टीचा जन्म लोकांमुळे आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे झाला ती पार्टी वाचवण्यासाठी इलेक्शन कमिशनला साहेब स्वतः गेले।